शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समिती स्थापन, बच्चू कडूंच्या आंदोलनानंतर राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय। पवईमध्ये मुलांना डांबून ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काउंटरमध्ये मृत्यू। रोहित आर्यनं कारवाई दरम्यान पोलिसांवर केला होता गोळीबार। मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काउंटर, आरोपीनं पोलिसांवर गोळी झाडल्यानंतर पोलिसांकडून देखील क्रॉस फायर। पवई अपहरण आणि एन्काउंटर प्रकरणावरून वडेट्टीवारांची सरकारवर जोरदार टीका। रोहित आर्यला हे पाऊल उचलण्याची वेळ का आली याचं सरकारनं उत्तर द्यावं, वडेट्टीवारांचा सरकारला सवाल। रायगड शिवनेरीवर नमो टुरिझम सेंटर उभारून दाखवाच, उभं केलं की फोडणार। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा एकनाथ शिंदे यांना थेट इशारा। कथित ईव्हीएम घोटाळ्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक। राज ठाकरेंच्या मेळाव्यात ईव्हीएम घोटाळ्याचा लाईव्ह डेमो। मतदार यादीतील घोळासंदर्भात मनसेचा गौप्यस्फोट, चारकोपमध्ये उघड झालं मोठं प्रकरण। निवडणूक यंत्रणेच्या प्रामाणिकतेवर मनसेचं प्रश्नचिन्ह। डॉक्टर संपदा मुंडेंचा घातपात केला गेला। माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांनी महिला डॉक्टरवर दबाव टाकला होता। सुषमा अंधारे यांचा निंबाळकरांवर पुन्हा एकदा गंभीर आरोप। जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरण अखेर शमलं, धर्मादाय आयुक्तांनी दिले व्यवहार रद्द करण्याचे आदेश। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।